नमस्कार मंडळी, या वर्षी 3 मार्चला खग्रास चंद्रग्रहण, धुलीवंदन आणि त्याचबरोबर आपला उपवास करू जेवणार आहे. ग्रहण काळामध्ये उपवास करू चालतो का? चला तर पाहू. 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण ही फक्त खगोलीय घटना नसून त्या मागची धार्मिक आणि शास्त्रीय बाजू आपण समजून घेतली पाहिजे. नुसत्या चंद्राच्या कलेनं समुद्राला भरती आणि ओठी येते, तर त्याला ग्रहण लागले असताना समस्त मानवावरती त्याचा परिणाम होणार नाही का माऊली? यंदाच खग्रास चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 ते संपेल. मात्र त्याचे वेध किंवा सूतक काळ हा 9 तास आधी म्हणजे सकाळी 6:20 या ठिकाणी सुरू होईल. भारतामध्ये आसाम, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागामध्ये ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण या ठिकाणी पाहावयास भेटेल. ग्रहण काळामध्ये सकाळी 6:20 पासून तर ते सायंकाळी 6:47 पर्यंत या ठिकाणी कुठलंही अन्न शिजू नये अथवा खाऊ नये, पाणीही पिऊ नये. आपल्या घरातील पाणी आणि अन्नावरती त्या ठिकाणी तुळशीचं पान ठेवावं. म्हणून उपास करू या दिवशी चालणार नाही. उपास करू दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 मार्चला या ठिकाणी घालावा. संपूर्ण ग्रहण काळामध्ये यज्ञ, याग विधी, धार्मिक विधी, कुलधर्म, कुलाचार इत्यादी करू नये. फक्त दान करावं, आपल्या गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करावा आणि भगवद्गीतेसारखे ग्रंथ वाचावे. त्याचबरोबर ग्रहण संपल्यावरती आंघोळ करावी आणि गायीला घास द्यावा. रामकृष्ण हरी.